मित्रांनो, T20 वर्ल्ड कप मध्ये सध्या जबरदस्त ड्रामा सुरू आहे। इंग्लंडने पाकिस्तानला हरवलं आणि आता पाकिस्तानची सिच्युएशन एकदम करोयामरो अशी झाली आहे। तरी पण पाकिस्तान अजूनही बाहेर पडला नाहीये। सेमीफायनल मध्ये पोहोचण्याची अजून एक आशा अजून त्यांच्यासाठी जिवंत आहे। बघा, पाकिस्तानकडे सध्या 2 मॅचेस खेळून फक्त 1 पॉइंट आहे आणि आता त्यांची पुढची मॅच 28 फेब्रुवारीला श्रीलंकेविरुद्ध आहे। ही मॅच तर जिंकावी लागेलच, यात काहीच शंका नाही। पण नुसती मॅच जिंकून चालणार नाही, तर त्यांना वर्ल्ड कप मध्ये जिवंत राहण्यासाठी श्रीलंकेसोबतची मॅच मोठ्या मार्जिनने जिंकावी लागेल। त्यासोबत न्यूझीलंडने पण त्यांचे येणारे दोन्ही मॅच हारले पाहिजेत। असं झालं तर न्यूझीलंडचा 1 पॉइंट राहील आणि पाकिस्तानने जर श्रीलंकेला हरवलं तर त्यांचे 3 पॉइंट होतील आणि ते ग्रुपमध्ये सेकंड येतील आणि अशा प्रकारे ते सेमीफायनल मध्ये एंटर होऊ शकतील। आणि समजा न्यूझीलंडने 1 मॅच जिंकली तर पूर्ण क्वालिफिकेशन हे नेट रन रेटवर अवलंबून राहील। थोडक्यात काय, तर आता पाकिस्तानचं भविष्य स्वतःच्या हातात कमी आणि नशिबावर जास्त आहे। तुम्हाला काय वाटतं, कमेंट मध्ये नक्की सांगा।